तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सत्यजित गावंडे ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर आज मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे अकोल्याच्या कृषी प्रदर्शनीला भेट द्यायला। तर बघू शकता मित्रांनो, किती गाड्याची पार्किंग आहे इथं आणि खूप गर्दी आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुमचं हे वर्ष नवचैतन्याचं आणि भरभराटीचं जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो। तर बघा मित्रांनो, आज मी कुठे आलेलो आहे आणि तुम्हाला काय काय दाखवणार आहे बघा। तर कमेंट करून हे वरते जे आहे हे गोल गोल दिसत आहे तर ते नक्की कमेंट करून नक्की सांगा की ते काय आहे बघा। तर चला आता आपण पुढे जाऊ आणि दाखवतो तुम्हाला कसं असते कृषी प्रदर्शन अकोल्याचं। तर हा व्हिडिओ मित्रांनो कालचा शूट केलेला आहे, तर मी आज तो अपलोड करत आहे। तर आज 31 डिसेंबरचा हा व्हिडिओ आहे। अकोला इथं कृषी प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलं होतं, तर त्या ठिकाणचा हा व्हिडिओ मी थोडासा शूट केलेला आहे। तर म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करावा। तर चला व्हिडिओला सुरुवात करतो। तर हे बघा, आता हे पहिलं आपलं सेक्शन आहे। हे बघा, एक खताचा प्रकार आहे हा, बघू शकता आपण। रासायनिक खत आहे ते, गांडूळ खत निर्मिती प्रकल्प आहे तो। सॉरी, रासायनिक खत नाही, गांडूळ खत आहे ते। बघू शकता आपण कसं आहे ते आणि त्याचा शेतीला किती फायदा होतो सर सांगत आहेत। कृषी प्रदर्शन आहे अकोल्याचं आणि सकाळीच मी या ठिकाणी आलो होतो मित्रासोबत। तर मी तुम्हाला बरंच काहीतरी अजून दाखवणार आहे व्हिडिओमध्ये। तर बघा, समोर अजून काही काही आहे, नवीन नवीन उपक्रम आहेत। कुक्कुटपालन आहे, गांडूळ खत निर्मिती प्रकल्प आहे आणि हे बघा कुक्कुटपालन आहे। इथं छोटंसं एक त्यांनी हे केलं, प्रेझेंटेशन केलं, कोंबडी पालन। बघू शकता ह्या प्युअर गावरान कोंबड्या आहेत। खूप छान आहेत आणि इथं एक छोटंसं त्यांनी जाळी लावली, साईडला पण कोंबड्या आहेत, बघू शकता। हा गावरान कोंबडा आहे प्युअर। हे बघा, हे सांगत आहेत माहिती आणि ही एक छोटीशी गाय आहे इथं। बघू शकता मित्रांनो, दादाला मिळालेले मेडल्स त्यांनी तिथं प्रदर्शित केलेले आहेत। गोसंवर्धन आपलं हे विभाग म्हणजे युनिट आहे तो, गाय बांधलेला इथं गायाचं हे प्रदर्शन आहे। बघू शकता या प्युअर देशी गाय आहेत आणि त्यात काही जर्सी गाय पण आहेत। बघा मित्रांनो, हे अकोल्याचं कृषी प्रदर्शन खूप छान असतं आणि खूप म्हणजे नवीन नवीन तिथं पाहायला मिळतं आपल्याला। शेतीविषयक जे काही आपल्याला नवीन नवीन आयडियाज असतात, जे काही नवीन घ्यायचं असलं तर इथं आपण घेऊ शकतो। तर खूप छान हे प्रदर्शन असतं, दरवर्षी असतं। आणि हे बघा, बोकड आहे तिथं, निर्माण ॲग्रो फार्म आहे, त्या दादांनी इथं हे लावलेलं आहे। बघू शकता हे बोकड, हे प्युअर देशी गावठी बोकड आहेत मित्रांनो। यामध्ये एक बिटल पण आहे, हे बघू शकता। टेंभुर्णी सोंडा तालुका चिखलदरा जिल्हा अमरावती इथून यांचं कार्यालय आहे, त्यांना ते बोर्ड लावलेलं आहे इथं चिखलदऱ्यातून। तर बघू शकता हे खूप मोठा आणि मित्र आहे सोबत, विनीत पांडे। हे बघा, एक म्हैस आहे इथं बांधलेली, पशु प्रदर्शनी आहे इथं। तर ही म्हैस बांधलेली आहे बघा। खूप सारा आम्ही म्हणजे इथं बघितलं, खूप छान वाटलं बघून आणि खूपच मस्त, एकच नंबर, छान वातावरण होतं पिकेवीमध्ये। हे बघा, ही बैल आहेत पंढरपुरी, याचं पण एक प्रदर्शन करण्यात आलं आणि या म्हशी आहेत। या म्हशीच्या प्रजातीचं नाव आहे मुर्रा म्हैस, जे की तुम्ही ऐकलं असेल। दुधासाठी अत्यंत उपयुक्त अशा प्रजाती आहेत या, बघू शकता मित्रांनो। हे बघा, असं लावलेलं होतं त्यांनी, असं हे लोकांसाठी येण्यासाठी आणि हे पार्किंगसाठी वगैरे सोय केलेली होती सर्व, आणि एकच नंबर झकास। असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळेल। तर आम्ही आता आज चाललो इथं। हे बघा, हे फुलांचे वगैरे प्रदर्शन केलेलं आहे इथं दोन्ही साईडने,
शोचे झाडं वगैरे आहेत, फुलं वगैरे आहेत, बघू शकता आपण. मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. बघा मित्रांनो, खूप दुरून दुरून लोक इथं आपलं वस्तू दाखवायला येत असतात. आपले जे प्रकल्प आहेत, जे काही लोकांपर्यंत पोहोचण्याचं कार्य या ठिकाणी होत असतं आणि खूप सारी माहिती मिळते इथं. मधुमेह नर्सरी आहे अकोला, नर्सरी कॉलनी. परत इथं एक बघू शकता, हे सर्व हे ब्लॉक या ठिकाणी आहेत आणि खूप साऱ्या लोकांची गर्दी होती इथं. बघा, नीता ॲग्रो बायोटेक पुणे आहे. तर अशी होती आमची ही आजची ट्रिप, जी की कृषी प्रदर्शन अकोला PKV पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे आम्ही आज आलेलो होतो आणि खूप छान वाटलं येऊन. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सो याच्यापेक्षाही चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करणार आहे. हा माझा पहिला व्हिडिओ होता कृषी प्रदर्शनीचा. सो नेक्स्ट टाईमला मी तुम्हाला यापेक्षाही खूप छान आणि सुरेख माहिती देण्याचा नक्की प्रयत्न करेन. मित्रांनो, हळूहळू शिकत आहे, तर सर्वांनी सपोर्ट करा चॅनलला आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की जॉईन करा, ज्याचं नाव आहे सत्यजित गावंडे ब्लॉग. तर हे बघू शकता, इथं फवारणीसाठी जे ड्रोन वापरतो आपण अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचे, तर त्याचं प्रदर्शन दादा करत आहेत. बघू शकता हे ड्रोन किती मोठा आहे. हा ड्रोन मित्र फवारणीसाठी वापरण्यात येतो. अत्यंत फायदेशीर आणि काय म्हणू शकतो आपल्याला, खूपच म्हणजे कमी खर्चिक म्हणजे आहे हा. आणि याला खूप कमी खर्च लागतो आणि कमी मिनिटात अत्यंत जलद गतीने हा कार्य करतो. तर दादांनी हे ड्रोन आणले होते, बघू शकता आपण.